वादळ संपत आलंय, आता किनारा दिसायला लागेल. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. गेल्या काही वर्षात तुम्हाला कधी असं वाटलं का की आयुष्य सतत परीक्षा घेत आहे? एक समस्या संपत नाही, दुसरी उभी राहते. एक ध्येय पूर्ण होत नाही, नवीन संघर्ष सुरू होतो. आणि मग मनात हे सगळं कधी संपणार? मित्रांनो, जर तुम्ही गेल्या काही वर्षात असा अनुभव घेतला असेल तर त्यामागे 7.5चं गूढ कार्यरत असू शकतं. कारण कुंभ राशीसाठी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. आणि ज्योतिषशास्त्र सांगतं, अनेक वेळा कुंभ राशीला 7.5चा अंतिम टप्पा सगळ्यात जास्त शिकवून जा. राशीस्वामी शनिदेव स्वतःच्या राशीलाही सूट देत नाही. कारण शनी ग्रहाचा एकच नियम आहे, नियम म्हणजे नियम. मात्र या महिन्याची सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे उच्चीचे गुरुदेव शनिदेवांवर दृष्टी टाकत आहे. म्हणजेच संघर्ष आहे पण संरक्षण आहे, परीक्षा आहे पण गुरुकृपा आहे. मित्रांनो, वाळवंटात चालताना सावलीची किंमत समजते. जुलै 26मध्ये तुमच्यासाठी ती सावली म्हणजे उच्चीचे गुरुदेव. या महिन्याचा मंत्र आहे, ज्याने वादळ सहन केले त्याला किनाऱ्याची किंमत कळते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2026मध्ये कुंभ राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, भाग्य, आरोग्य आणि जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीचा सखोल अभ्यास करणार आहोत. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही राशीचक्रातील सर्वात वेगळा विचार करणाऱ्या राशींपैकी एक आहात. तुम्ही गर्दीच्या मागे चालत नाही, तुम्ही स्वतःचा मार्ग तयार करता. तुमच्यामध्ये स्वतंत्र विचार, नवीन कल्पना, सामाजिक जाणीव, भविष्याचा विचार हे गुण जन्मतः असतात. मात्र राशीत असलेला राहू या महिन्यात तुम्हाला एक वेगळी प्रवृत्ती देत आहे, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची. मित्रांनो, महत्त्वाकांक्षा चांगली असते पण ती मनशांती हिरावून घेऊ नये. या महिन्याचा पॉवर वर्ड धैर्य, कारण 7.5चा शेवट संयमाने पार करता येतो. या महिन्याचे हिरो प्लॅनेट गुरुदेव, कारण उच्चीचे गुरुदेव धनस्थानावर, शनिदेवांवर आणि जीवनातील स्थैर्यावर कृपा दृष्टी ठेवत आहे. या महिन्यात 5 चुका टाळा. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक गोष्ट घाईने मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक निर्णय भावनेत घेऊ नका. नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक थकवा दुर्लक्षित करू नका. कुंभ राशीच्या मित्रांनो, धनस्थानात स्वतः शनिदेव विराजमान आहे. हे स्थान कठोर परिश्रमातून मिळणाऱ्या संपत्तीचं आहे. अचानक धनलाभापेक्षा स्थिर आणि टिकाऊ आर्थिक वाढ ही या महिन्याची ओळख असेल. विशेष बाब म्हणजे उच्चीचे गुरुदेव धनस्थानावर दृष्टी टाकत आहे. यामुळे आर्थिक स्थैर्य, अडकलेल्या विषयांमध्ये सुधारणा, योग्य आर्थिक नियोजन याचे योग निर्माण होत आहेत. श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही तर आर्थिक सुरक्षितता आहे. कुटुंबात काही जुने मतभेद कमी होऊ शकतात. तुमच्या शब्दांना महत्त्व प्राप्त होईल, मात्र बोलताना संयम ठेवा. तृतीयेश मंगळ सुखस्थानात असले तरी त्यांची दृष्टी कर्मस्थान आणि लाभस्थानावर पडत आहे. याचा अर्थ तुम्ही जितकं काम कराल तितकी प्रगती होईल. काही जातकांसाठी नवीन प्रकल्प, व्यावसायिक प्रवास, घरातून काम, तांत्रिक क्षेत्रातील संधी निर्माण होऊ शकतात. या महिन्यात भाग्यापेक्षा प्रयत्न अधिक महत्त्वाचे असतील. 4 जुलै रोजी शुक्रदेव सप्तम स्थानात प्रवेश करत आहे. कुंभ राशीसाठी शुक्र हा राजयोगकारक ग्रह आहे आणि म्हणून घरातील वातावरण सुधारू शकतं. वैवाहिक जीवनात गोडवा वाढू शकतो. वाहन किंवा घराशी संबंधित विषय पुढे जाऊ शकतात. भाग्य आणि सुख दोन्ही वाढू शकतात. मित्रांनो, घरात शांती असेल तर बाहेरची प्रत्येक लढाई जिंकणं सोपं होतं. 7 जुलै रोजी वक्री बुध पंचम स्थानात प्रवेश करत आहे. विद्यार्थ्यांसाठी पुनरावृत्ती, जुन्या विषयाचा अभ्यास, स्पर्धा परीक्षा यासाठी काळ चांगला आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने भावना अधिक खोल जाऊ शकतात. काही जुन्या नात्यांचा पुनर्विचार होऊ शकतो. विशेषतः पंचमात बुध आणि सप्तमाशी संबंध असल्यामुळे मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून विवाहाचे योग निर्माण होऊ शकतात. सूर्याचा सप्तमेशाशी संबंध
विवाह इच्छुकांसाठी शुभ संकेत देत आहे. काहींसाठी विवाह चर्चा पुढे सरकू शकते. तुमच्यासाठी एक प्रश्न, गेल्या काही वर्षात साडेसातीने तुम्हाला सगळ्यात मोठा धडा कोणता शिकवला? संयम, जबाबदारी, स्वावलंबन की स्वतःवर विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेली काही वर्ष तुम्ही संघर्ष करत आहात. काही संघर्ष बाहेरचे होते, काही संघर्ष मनातील. कारण साडेसातीचा शेवटचा टप्पा अनेक वेळा माणसाला बाहेरून नव्हे तर आतून घडवत असतो. मित्रांनो, लोखंड तापल्याशिवाय पोलाद बनत नाही. कदाचित गेल्या काही वर्षात जीवन तुम्हाला अधिक मजबूत बनवत होतं. या महिन्यात मानसिक थकवा हा शारीरिक थकव्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असू शकतो. राशीत राहू असल्यामुळे अतिविचार, भविष्याची चिंता, अनिश्चिततेची भावना, झोपेच्या तक्रारी याचा अनुभव काही जातकांना येऊ शकतो. रक्तदाब, नसाशी संबंधित ताण, डोकेदुखी, थकवा, झोपेची कमतरता याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, मन शांत असेल तर शरीर लवकर बरं होतं. म्हणून ध्यान, प्राणायाम, सकाळची चाल, सूर्यनमस्कार याचा लाभ घ्या. कर्ज आणि आर्थिक जबाबदाऱ्या. धनस्थानातील शनिदेव तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवत आहे. हा काळ कर्ज वाढवण्याचा नाही तर आर्थिक पाया मजबूत करण्याचा आहे. पैसा कमावणं ही कला आहे आणि पैसा टिकवणं ही बुद्धिमत्ता आहे. मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. विशेषतः भावनिक गुंतवणूक टाळा. उच्चीचे गुरुदेव षष्ठ स्थानात आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये षष्ठ स्थान स्पर्धा, संघर्ष, शत्रू, कर्ज, रोग याचं स्थान मानलं जातं. मात्र उच्चीचा गुरु इथे एक गोष्ट विशेष करतो. तो शत्रूंना कमकुवत करतो, स्पर्धेमध्ये यशाची शक्यता वाढवतो आणि संघर्षातून विजय मिळवण्याची क्षमता देतो. मित्रांनो, तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बाहेर नाही, तो अनेक वेळा तुमच्या मनातील भीती असतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ सकारात्मक आहे. जुन्या अभ्यासाची पुनरावृत्ती विशेष लाभदायक ठरेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, जुलै 26 हा महिना करिअरच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. तृतीयेश आणि दशमेश मंगळ सुखस्थानात असले तरी त्यांची दृष्टी थेट कर्मस्थानावर पडत आहे. याचा अर्थ काम वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर संधीही वाढतील. मित्रांनो, विश्वास ठेवा, या महिन्यात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी नवीन जबाबदारी, पदोन्नतीची चर्चा, वरिष्ठांचा विश्वास, नवीन प्रकल्प याचे योग आहेत. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, ऑनलाईन विस्तार, डिजिटल क्षेत्रातील लाभ, तांत्रिक प्रकल्प यामध्ये प्रगती दिसू शकते. कुंभ राशीच्या मित्रांनो, महाभारतातील अर्जुनाची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनासमोर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता होता? शत्रू नव्हता, युद्ध नव्हतं, त्याचं स्वतःचं मन होतं. तो संभ्रमात होता, तो घाबरला होता, तो निर्णय घेऊ शकत नव्हता आणि तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली. मित्रांनो, जीवनातील सगळ्यात मोठी लढाई अनेकदा बाहेर नसते, ती आपल्या मनात सुरू असते. राशीत राहू असलेल्या कुंभ राशीसाठी हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. प्रिय भगिनींनो, या महिन्यात तुमची अंतर्गत ताकद वाढताना दिसत आहे. घर आणि करिअर यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सौंदर्य, आत्मविश्वास, सामाजिक प्रतिष्ठा, नातेसंबंध यामध्ये सुधारणा होऊ शकते. काही महिलांसाठी नवीन व्यवसाय, ऑनलाईन काम, कौशल्य विकास, आर्थिक प्रगती याचे योग निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. घरातील सदस्य तुमच्या अनुभवाचा लाभ घेतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमू शकतं. जुन्या मित्रांसोबत संपर्क वाढू शकतो. मित्रांनो, वय वाढतं तेव्हा शरीर थकतं, पण अनुभव अधिक प्रकाशमान होतो. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक जण वाट पाहत असतो. या महिन्यात सगळ्यात मोठा शुभ संकेत म्हणजे उच्चीचे गुरुदेव शनिदेवांवर दृष्टी टाकत आहेत.
साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू असताना हा एक मोठा संरक्षणात्मक योग आहे. याचा अर्थ संघर्ष कमी होऊ शकतो, योग्य मार्गदर्शन मिळू शकतं, आर्थिक स्थैर्य वाढू शकतं, नातेसंबंध सुधारू शकतात. मित्रांनो, वादळ अजून पूर्ण थांबलेलं नाही, पण आता किनारा दिसायला लागला आहे. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण ते संघर्षाच्या काळात आशेचा द्वीप प्रज्वलित ठेवत आहे. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात आणि बृहत जातक याचा अभ्यास केला तर एक महत्त्वाचं निरीक्षण दिसतं. षष्ठ स्थानातील उच्चीचा गुरु शत्रूंवर विजय, स्पर्धेत यश आणि संकटातून मार्ग काढण्याची क्षमता देतो. फलदीपिकेमध्ये अशा गुरुला संघर्ष जिंकणारा ग्रह म्हटलं आहे. ग्रहांचा मानसशास्त्रीय अर्थ. या महिन्यात शनिदेव सांगतात जबाबदारी स्वीकार, गुरुदेव सांगतात विश्वास ठेव, राहू सांगतो मोठं स्वप्न पहा आणि शुक्र सांगतो नातेसंबंध जप. आणि ग्रह फक्त घटना घडवत नाही, ते तुमची मानसिकता घडवत असतात. कुंभ राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे, अंधार कायमचा नसतो, तो सूर्योदयाची तयारीत असतो. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप शिकला, खूप काही गमावलं, खूप काही मिळवलं. आता त्या अनुभवाचं सोनं करण्याची वेळ आली आहे. या महिन्याचा कर्मसंदेश, संघर्षाला शिक्षा समजू नका, तो तुमच्या पुढच्या स्तरासाठी तयारी करीत आहे. लाभ आणि इच्छापूर्ती. जुलै 26मध्ये ग्रहस्थिती पाहिली असता एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघर्ष अजून पूर्ण संपलेला नसला तरी लाभाची दारं उघडायला सुरुवात झाली आहे. लाभेश गुरुदेव उच्चीचे असून षष्ठ स्थानात विराजमान आहे. पहिल्या नजरेला ही स्थिती साधी वाटू शकते, पण ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो, उच्च ग्रह संकटाच्या स्थानात असला तरी संकट जिंकण्याची क्षमता देतो. आणि म्हणूनच स्पर्धेत यश, अडकलेल्या कामांना गती, आर्थिक सुधारणा, योग्य मार्गदर्शकाची भेट, नवीन संधी याचे संकेत निर्माण होत आहे. मित्रांनो, भाग्य अनेक वेळा संधीच्या रूपाने येतं, चमत्काराच्या रूपाने नाही. या महिन्यात आलेल्या प्रत्येक संधीचा आदर करा, कारण त्यापैकी एखादी संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. कुंभ राशीच्या मित्रांनो, व्यय अधिपती शनिदेव धनस्थानात आहे. ही स्थिती खर्च आणि बचत याच्यामध्ये संतुलन साधण्याची गरज दाखवते. खर्च होणार आहेत, त्यामागील उद्देश असतील. विशेषतः कुटुंब, शिक्षण, घर, व्यवसाय, आरोग्य या विषयावर खर्च होऊ शकतो. मात्र गुरुदेवांची शुभदृष्टी असल्यामुळे हे खर्च भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. परदेशाशी संबंधित प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी काही सकारात्मक संकेत आहे. ऑनलाईन व्यवसाय, परदेशी संपर्क, संशोधन, तांत्रिक क्षेत्र, शिक्षण यात लाभ मिळू शकतो. मित्रांनो, योग्य कारणासाठी केलेला खर्च हा नुकसान नसतो, ती गुंतवणूक असते. तुमच्यासाठी एक प्रश्न, गेल्या 7.5 वर्षाच्या काळाने तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट कोणती शिकवली? धैर्य, संयम, आर्थिक शिस्त की स्वतःवर विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता पाहूया जुलै 2026मधील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 8, हळूहळू पण स्थिर आर्थिक सुधारणा, प्रेम 10 पैकी 8, नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि विवाह योग, करिअर 10 पैकी 9, मेहनतीची दखल आणि नवीन संधी, आरोग्य 10 पैकी 7, मानसिक ताण कमी करण्यावर भर द्या, कुटुंब 10 पैकी 8, सहकार्य मिळू शकतं, भाग्य 10 पैकी 8.5, संघर्षातून भाग्य उगवताना दिसत आहे, मानसिक शांती 10 पैकी 7, ध्यान आणि अध्यात्म याची आवश्यकता भासेल. एकूण जुलै 2026 हा महिना कुंभ राशीसाठी संघर्षातून स्थैर्याकडे जाण्याचा, आशेचा प्रकाश दिसण्याचा महिना ठरू शकतो. या महिन्यातील शुभ दिवस आहेत 5, 14 आणि 23 जुलै. या दिवसांमध्ये नवीन सुरुवात, गुंतवणूक, करार, विवाह चर्चा, व्यावसायिक निर्णय करणं शुभ राहू शकतं. 3, 12 आणि 21 जुलै या दिवसांमध्ये घाईघाईत निर्णय घेऊ नका, आर्थिक जोखीम टाळा, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका, वादविवादांपासून दूर राहा. काही विशेष उपाय. शनिदेवांच्या कृपेसाठी ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप,
गुरुदेवांच्या कृपेसाठी ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप. कुंभ राशीसाठी विशेष उपास्य देवता भगवान शनिदेव आणि भगवान दत्तात्रय. शनिवारी शनिदेवांची उपासना करा. गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या. या महिन्यात खालील दान शुभ राहू शकतात, जसं काळं तीळ, उडीद डाळ, पिवळी डाळ. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अन्नदान. मित्रांनो, दानाने फक्त दुसऱ्यांचं भलं होत नाही, तर मन समृद्ध होतं. कुंभ राशीसाठी ब्रेसलेटच्या दृष्टीने फिरोजा ब्रेसलेट लाभदायक ठरू शकतं. विशेषतः आत्मविश्वास, निर्णय क्षमता, मानसिक स्थैर्य, नकारात्मक विचारावर नियंत्रण यासाठी ते उपयुक्त मानलं जातं. राहू आणि 7.5च्या प्रभावामुळे निर्माण होणारी मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी ते सहाय्यक ठरू शकतं. कुंभ राशीच्या मित्रांना सगळ्यात मोठा संदेश: तुम्ही जे गमावलं त्यावर विचार करू नका. तुम्ही जे शिकलात त्याची किंमत ओळखा. 7.5ने तुमच्याकडून काही गोष्टी घेतल्या असतील, पण त्या बदल्यात तुम्हाला अधिक मजबूत केलं आहे. मित्रांनो, रात्र सर्वाधिक काळोखी कधी असते? तर सूर्योदयाच्या अगोदर. आणि म्हणून अनेक वेळा जीवनातही जेव्हा सर्व काही कठीण वाटतं, तेव्हा नवीन पहाट जवळ आलेली असते. जुलै 26मध्ये ग्रह तुम्हाला हाच संदेश देत आहे. संघर्षाचा काळ संपत चालला आहे. स्थैर्याचा काळ सुरू होत आहे. लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालत जाऊन यश मिळवून देतात तुमचे कर्म. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.